अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झालाय। रात्री वांद्रेमधील राहत्या घरी चोरट्याने 6 वेळा वार केलाय, हल्ला केलाय। यात सैफ अली खानला मानेला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली आहे। सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली। सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे। चाहत्यांनी संयम पाळावा असं आवाहन सैफ अली खानच्या टीमकडून पोलिसांकडून केलं जाते। दरम्यान करीना कपूर सैफच्या भेटीसाठी रुग्णालयामध्ये दाखल झाली आहे। आपले प्रतिनिधी मनीष गांगुर्डे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनीष, आपण पाहतोय सैफ अली खानवरती मध्यरात्री हल्ला झालेला आहे। त्यांची शस्त्रक्रिया ही सकाळी झालेली आहे। पोलिसांकडून आता तपासाला वेग आलेला पाहायला मिळतोय। जो कोणी आरोपी आहे, हल्लेखोर आहे, त्याची ओळख पटल्याची माहिती आता पोलिसांकडून मिळते। घराबाहेर कशा प्रकारचा पोलीस बंदोबस्त आहे त्या संदर्भात एकंदरीतच माहिती। नक्कीच सध्या मी सैफ अली खानच्या सदगुरू शरण या बिल्डिंगच्या बाहेर आहे। या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे। फॉरेन्सिकची टीम देखील या ठिकाणी आली होती। त्यांनी देखील या ठिकाणी त्यांचं काम केलेलं आहे। त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यासाठी जी सीसीटीव्ही कॅमेरा मॅन जे आहेत त्यांना देखील या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। ते देखील या ठिकाणी काही फुटेज मिळतात का याचा देखील ते शोध घेत आहेत। आणि आपण बघतोय की संपूर्ण या बिल्डिंगच्या आसपास पोलिसांचा एक गराडा आहे आणि सैफ अली खानवर जो हल्ला झालाय त्याचा शोध अधिक लवकर कसा घेणे याचा प्रयत्न केला जात आहे। जी मनीष, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।